न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मजूर महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपळनेर येथे आदिवासी संघटनांतर्फे शहरातून काढण्यात आला मूक मोर्चा। आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर कडाडले। साक्री रोडवरील हॉटेल के वाईन कॉर्नर शॉपचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी। आणि शिरपूर शहरातील किरण फर्निचरवर वन विभागाचा छापा, 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आता बातमीपत्र विस्ताराने। पिंपळनेर येथील बैल बाजारमधील शेडमध्ये आदिवासी मजूर महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळून आदिवासी संघटनांतर्फे शहरातून मूक मोर्चा काढून नराधमांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। पिंपळनेर येथील बैल बाजारामधील शेडमध्ये आदिवासी मजूर महिलेवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांतर्फे शहरातून मूक मोर्चा काढून नराधमांवर कठोर कारवाईची तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली। यावेळी पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली होती। व्यापाऱ्यांनी देखील यास पाठिंबा दिला। दिनांक 26 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पिंपळनेर गावातील बस स्थानकाजवळ एक महिला आपल्या मुलासोबत गावी जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करीत होती। सामोड्या चौफुलीवरून भाजीपाला वाहतूक करणारी वाहने नवापूरच्या दिशेने जात असल्याचे समजल्यानंतर पीडित महिला तेथे गेली। निलेश निकम आणि स्वप्नील वाघ या दोघा नराधमांनी तिला बळजबरीने उपबाजार समितीच्या आवारात आणले। तेथे तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर ते पसार झाले। या घटनेमुळे पिंपळनेर परिसर हादरला। दोघा नराधमांना फिर्याद दाखल झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी अटक केली। आदिवासी महिलेवर अत्याचार झाल्याने आदिवासी संघटना संतप्त झाल्या। त्याच्या निषेधार्थ दिनांक 29 रोजी पिंपळनेर शहर बंद ठेवण्याची हाक संघटनांनी दिली। या हाकेला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिला। पिंपळनेर शहरातील सर्वच भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व आदिवासी समाज बांधव बैल बाजार चौफुलीजवळ जमले। तिथून मूक मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा बस स्थानक, गणपती मंदिर, बाजारपेठ, खोल गल्ली, मेन रोड, बस स्थानक मार्गे मोठा पूल व बैल बाजार येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला। या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यासह शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली। या प्रसंगी विजय गांगुर्डे, किशोर वाघ, प्रवीण चौरे, संभाजी अहिरराव, गणेश गावित, इंजिनियर अशोक सोनवणे तसेच नाशिक येथील नागरी हक्क संरक्षण पथकाचे DYSP भगीरथ देशमुख आदी उपस्थित होते। पिंपळनेर येथील 26 तारखेच्या बलात्काराच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 376D त्याचप्रमाणे अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी 1 तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत। आरोपींचा PCR घेण्यात आलेला आहे आणि आरोपी सध्या PCR आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः DYSP साजन सोनवणे करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत। त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे। साहेब, अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून काही आवाहन करण्यात येणार आहे? मी समाज बांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोक राहत आहेत, वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे। कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या। काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो। तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे, तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो। धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 15 दिवसापासून पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत। कडक ऊन व वातावरणातील बदल यामुळे आवक घटली आहे। गेल्या 15 दिवसांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत। सध्या कडक ऊन आहे। कडक उन्हामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होत असून आवकही कमी झाली आहे। परिणामी सर्वच भाज्यांचे दर कडाडले आहेत। गेल्या 15 दिवसापासून हवामानात सारखे चढ उतार होताना दिसून येत आहेत। सूर्य आग ओकत आहे। पाण्याची पातळी ही खोल गेलेली आहे। त्याचा परिणाम पालेभाज्यांच्या उत्पन्नावरही झाला आहे। 2 आठवड्यांपासून बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे दर वाढलेले आहेत। यात वांगे 60 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे। त्यापाठोपाठ टोमॅटो 40, कांदे 25 ते 30 रुपये किलोच्या घरात गेले आहेत। मेथी पालकही 25 ते 30 रुपये जोडीने विक्री होत आहे।
अल्प पाऊस पडल्यामुळे व वातावरण बदलामुळे सध्या पालेभाज्या कडाडल्या आहेत. लसूण पुन्हा एकदा 220 ते 250 रुपये किलो झाला आहे. राज्याच्या विविध भागात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकावर होत आहे. तसेच वातावरण स्वच्छ न राहिल्यामुळे भाजीपाला पिकावर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. परिणामी भेंडी, काकडी, टोमॅटो, कोबी यासह आदी फळभाज्या महागल्या आहेत. दरम्यान भाजीपालाही चांगलाच तेजीत आला असून त्याचा फारसा लाभ शेतकरी वर्गाला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मी लोटन गुप्ती महाजन अँड कंपनी या दुकानदाराचा आडत दुकानदार म्हणून मी हरीश माळे आज या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात टमाट्याची आवक झालेली, तसेच इतरही भाजीपाल्याची खूप कमी प्रमाणात आवक झालेली आहे. त्याच्यामुळं भाव गगनाला भिडलेले आहेत. जे टमाटे 100-150 रुपये कॅरेट जात होतं ते आज 500 रुपये कॅरेट या ठिकाणी विकलं गेलेलं आहे. तसेच जी भेंडी 20-25 रुपये किलो जात होती ती 35-40 रुपये झालेली आहे. गिलकं 40-45 रुपये झालेलं आहे. दोडकं 50-60 रुपये किलो या ठिकाणी होलसेलमध्ये विकलं जातं आहे. अत्यंत या तापमानाचा जो फटका आहे तो या ठिकाणी बसलेला आहे. शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी 100 कॅरेट निघत होते त्या ठिकाणी फक्त 20 कॅरेट शेतकऱ्यांचे निघत आहेत. ढोरांना प्यायला पाणी नाही आहे, माणसांना प्यायला पाणी नाही आहे. अत्यंत शेतकरी पाण्याच्या अभावे हवालदिल झालेला आहे. आवक कमी झाल्यामुळे हे जे काही भाजीपाल्याचे भाव आहे हे वाढलेले आहे. अत्यंत हे भाव भाजीपाल्याचे गगनाला भिडल्यामुळं सर्वसामान्य व्यापारी आजो इथून माल घेऊन जातो आणि किरकोळ भाजीपाला जो शहराच्या आणि ग्रामीण भागामध्ये विकतो तो व्यापारी सुद्धा मालाला हात लावत नाही. इतका माल घेऊन जाऊन उन्हामध्ये तो विकावा लागतो आणि तिथं गिऱ्हाईक तो माल घेत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य व्यापारीसुद्धा मालाला हात लावत नाही. धुळे शहरातील साखरे रोडवरील हॉटेल के वाईन कॉर्नर शॉपचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून परवानाधारकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील हॉटेल के वाईन कॉर्नर शॉपचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून संबंधित परवानाधारकावर कठोर कारवाई करावी तसेच वाईन शॉप तात्काळ बंद करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर हॉटेल के वाईन कॉर्नरबाबत तक्रार केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सदर हॉटेलचे निरीक्षण करण्यात आले. त्यात अनुज्ञप्ती कक्षात विदेशी दारूचा साठा मिळून आला. विना वाहतूक परवाना विदेशी मद्य साठा मिळून आला. अनुज्ञप्तीचे नाव फलकावर रेस्टो अँड बारचा उल्लेख केलेला नव्हता. विना परवानगी अनुज्ञप्तीच्या जागेत अंतर्गत बदल केला असून रेस्टॉरंटमध्ये किचन नाही. एक दिवसीय मद्य सेवन परवाना सूचना फलक पण नव्हते. त्यामुळे हॉटेल के वाईन कॉर्नर अनुज्ञप्तीवर विसंगत विभागीय गुन्हा नोंद झालेला आहे. तरीसुद्धा सर्रासप्रमाणे बेकायदेशीररित्या कायद्याने ठरवून दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे उल्लंघन करून वाईन शॉप सुरू आहेत. त्यामुळे सदर वाईन शॉपचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून संबंधित परवानाधारकावर कठोर कारवाई करावी व वाईन शॉप तात्काळ बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, ॲडव्होकेट ऋतुराज वाघ, प्रवीण शिरसाट, राजा आगळे, मोनू सोनार, राहुल निकुंबे आदी उपस्थित होते. साखरेवाडीला केन वाईन म्हणून एक बार आहे, तर त्यांनी बारचं लायसन घेतलेलं आहे आणि ते उघडपणे तिथं वाईन शॉप चालवला जातो. त्या बाबतीत 1 वर्षापासून मी नेहमी पाठपुरावा करतो आहे, पण काही अधिकारी लोकांनी कुठेच काही दखल घेतली नाही. त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले त्यांनी. या दंड आकारण्यात आला. पण आमची मागणी अशी होती तर तो वाईन शॉप जो बार आहे, बारच्या नावावर वाईन शॉप चालवता आहे तर तो बंद करण्यात यावा. कारण तिथं त्या भागात मी 15 ते 20 वर्षापासून नगरसेवक आहे. काही महिला तिथं भाजीपाला विकता, काही हे विकता, तर आमच्या काही वार्डातले महिला भाजीपाला घ्यायला जातात. दूध डेअरी आहे तिथं काही प्रमाणात, तर काही महिला दूध घ्यायला जातात. तर ते वाईन शॉपमधून तिथून लोक गिऱ्हाईक हे दारू घेऊन हे सदर तिथं एक सोड्याची गाडी आहे, हे तिथंच रेशन करतात, तिथं दारू पिता. या तिथंच रस्त्यावर काही लोक लगही करता आणि बाया जात असताना नेहमी तिथं बायांना नेहमी त्रास होतो. या बाबतीत माझ्याकडं 4-5 वेळेस माझ्या एक नागरिक म्हणून 5-6 वेळेस या अशा महिलांनी माझ्याकडे तक्रारी केली आणि मी त्या तक्रारीनुसार अनुषंगात मी अधिकारी लोकांना त्या बाबतीत भरपूर वेळेस निवेदन दिलं. दारूबंदी एक साईडला मी भरपूर वेळेस निवेदन दिलं. या पाठपुराव्यासाठी मी 1 वर्षापासून निवेदन देत आहे. तरी
माझी एक एवढी विनंती आहे, तर तो बार आहे, बारचं नावावर तो जो वाईन शॉप चालवतो आहे तो लवकरात लवकर बंद करण्यात आला नाही तर याच्या पुढं मी तीव्र आंदोलन करण्यात येईल. शिरपूर शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या किरण फर्निचर दुकानावर वन विभागाने छापा मारून कारवाई करीत 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या किरण फर्निचर नावाच्या दुकानावर वन विभागाने छापा टाकला. या कारवाईत तयार दरवाजे, चौकटी, कटर मशीनसह 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील किरण फर्निचर नावाच्या दुकानात विनापरवाना आर्थिक फायद्यासाठी जुन्या लाकडांपासून दरवाजे, चौकट बनवित असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने वन विभागाच्या पथकाने दिनांक 27 रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास किरण फर्निचर नावाच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत 12 इरंदा मशीन, कटर मशीन, सागवान जुने लाकडापासून तयार केलेल्या चौकटी व दरवाजे असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 42 व महाराष्ट्र वन अधिनियम 2014 चे कलम 53 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई प्रादेशिक वनरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल केडी देवरे, वनपाल आरी पाटील, वनक्षेत्रपाल केडी देवरे, वनपाल आरी पाटील रोहिणी, दीपिका पालवे सुळे, भारतीय राजपूत वाडी, वनरक्षक मनोज पाटील सुळे, कृष्णकांत साळुंके दहिवत, ज्योतिबा कांदे भोयटी, राहुल देसले निमझरी, विजय शिंदे इसाळे, सोनल मगरे, लाकड्या हनुमान, भारती पावरा, लौकी व वनमजुरांनी केली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मजूर महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपळनेर येथे आदिवासी संघटनांतर्फे शहरातून काढण्यात आला मूक मोर्चा. आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर कडाडले. साक्री रोडवरील हॉटेल के वाईन कॉर्नर शॉपचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी. आणि शिरपूर शहरातील किरण फर्निचरवर वन विभागाचा छापा, 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.